आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अरे अमृता, गोळी घ्यायची। सांगायचं नाही का मला? तू पण आठवण करून दिली नाहीस। मी देतो म्हटलं ना। संपो करू दे ग। आधी कधी केलं नाहीये मी, आत्ता कुठे डोळे उघडलेत माझे। करू दे मला हे सगळं। बर आता रात्रीच अहो चेन कुठे आहे तुमची? चेन ही काय? ही नाही, सोन्याची। ती मी ऍक्च्युली ते काय झालं, मी जुगारात हारलो। मी पैसे नव्हते त्यामुळे अंगठी, तू दिलेली चेन मी जुगारात हारलो। मला खरंच पैशांची त्यावेळेस खूप गरज होती, माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता। नाहीतर मी नसतं केलं तू। पण मी आता मी तसा नाही राहिलोय, खरंच सांगतो। मी पूर्ण बदललोय। मला गुरु भेटले, त्यांनी मला हा मार्ग दाखवला आणि आता मी ठरवले की त्यांनी दाखवलेल्या मार्गावरच पुढे जायचंय। मी खरंच बदललोय, माझ्यावर विश्वास। अरे वा, खूप सुंदर भाकड कथा सांगतोस तू राजकुमार दादा। अरे कुठे चाललास? तुझ्याशीच बोलते मी, थांब। तुझ्या ह्या भाकड कथांवर घरच्या सगळ्यांचा विश्वास बसला असला तरी मॉमने अजून विश्वास ठेवलेला नाहीये, माहितीये ना तुला? आणि मलाही बघू देत तुझ्या गुरुजींनी सांगितलेल्या मार्गावर तुला किती काळ चालता येते ते। एनिवे बहिणी, कशी आहेस तू? बरी। ऍक्च्युली मी मगाशीच येणार होते, पण आता काय, तुझा नवरा आहे तुझी काळजी घ्यायला, म्हणून मी नाही आले। पण अमृता वहिनी, मला एका गोष्टीचं खूप जास्त आश्चर्य वाटतंय। ज्या माणसाने तुला नवरा म्हणून कधीच सन्मान दिला नाही, कायम डिसरिस्पेक्टफुली वागला तुझ्याशी, तुला कधी विचारलं नाही, तुझ्यासाठी कधी प्रेमाने काही आणलं नाही, तुला कधीतरी बाहेर फिरायला नेलं का? तर अजिबात नाही। नवरा म्हणून या माणसाचं जे कर्तव्य होतं ते त्याने कधीच पार पाडलं नाही। चल बरं ठीक आहे, ते समजू शकते मी, कामामुळे होत असेल असं। पण ज्या माणसाने तुला धोका दिला, चीट केलं आणि ते सगळं तुझ्या समोर असताना सुद्धा तू त्याला जवळ येऊ देतेस, राहू देतेस का? नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेस्कर।